की दोन नॅशनल पार्टी ज्या आहेत या साईडलाईन झालेल्या असतील एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय. आणि रिजनल पार्टीज ज्या आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. तिसरी आघाडी निर्णायक असणार का? आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील असं वाटतं? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. भारतात हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झाला आहे तुमच्या. हिंगोली कळमनुरीमध्ये झाला आहे. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे. त्याच्यानंतर वरुड मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं आणि त्याला घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहा कंधारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात. नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला आहे. तर एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतं आहे अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचे. मतदारांना काय आव्हान देतो? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानतोय त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान करा. म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फोरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे.